आज महायुतीचा भव्य दिव्य असा शपथविधी पार पडणार आहे। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत, तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि शिवसेनेकडून कोण घेणार हे पाहावं लागणार आहे। मात्र त्या अगोदर महायुतीच्या शपथविधीसाठी राज्यभरातील जे साधू संत आहेत आणि जे धर्म सभेमध्ये काम करतात त्यांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे। काळाराम मंदिराचे नाशिकचे महंत सुधीरदासजी महाराज माझ्यासोबत आहेत। महाराज, आज महायुतीचा शपथविधी पार पडतोय, तुम्हाला आमंत्रण देण्यात आलं आहे, कसा शुभाशीष आहे तुमचा? अतिशय आनंदाचा आजचा दिवस आहे आणि प्रामुख्याने आज जो विशेष दिवस आहे 5 तारीख, आपण जाणत आहात की या दिवशी भारतीय जनता पार्टीचे प्रमुख निर्णय केंद्रात देखील घेतले गेले, अनेक योजनांचा लाभ मिळेल असं या आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य आहे। त्याचप्रमाणे प्रामुख्याने आजचा जो दिवस निवडला गेला हा मार्गशीर्ष मास आपल्याकडे महाराष्ट्रात मानला जातो आणि भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये मासानाम मार्गशीर्षास्मी, मार्गशीर्ष मास मी आहे असं भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला म्हणतात, तर आज गुरुवार, बृहस्पतिवार, श्रवण नक्षत्र आणि मकर राशीचा चंद्र हा त्या ठिकाणी येतोय आणि ध्रुव नावाचा आढळ योग आज आहे। त्यामुळे 5:25 ते साधारणतः 6:45 पर्यंत हा शपथविधी आवरावा अशा सूचना आम्ही संबंधित ज्येष्ठ नेत्यांना केलेल्या होत्या। त्याचं वैशिष्ट्य असं आहे की आज शपथ घेतल्यानंतर हे 5 वर्ष सरकार स्थिर राहील आणि लोकानुरंजन, लोकानुकूलता या महाराष्ट्राला होईल आणि महाराष्ट्र पुन्हा संपूर्ण देशामध्ये क्रमांक 1चं राष्ट्र व्हावं अशी सर्व संत महात्मे आजचं वैशिष्ट्य असं आहे की जैन धर्माच्या, बुद्ध धर्माच्या, शीख धर्माच्या सर्व संप्रदायाच्या प्रमुख 300 लोकांना आमंत्रण या ठिकाणी दिलं गेलेलं आहे। त्यांचा योग्य तो सन्मान त्या ठिकाणी ठेवला आहे। स्टेजवर त्यांना बसण्याची व्यवस्था केली आहे आणि अत्यंत सुचारू रूपाने आजचा शपथविधी होईल। देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब या ठिकाणी येत आहेत, गडकरी साहेब येत आहेत, राजनाथ सिंग येत आहेत, अनेक केंद्रीय मंत्र्यांची हजेरी, उपस्थिती, त्याचप्रमाणे भारतातील आमचे काही ज्येष्ठ संत महात्मे देखील आज या ठिकाणी येत आहेत। खरं तर हिंदू धर्माशी निगडीत इतर ज्या काही मागण्या असतील, मंदिरांचा विकास असेल, त्यासोबतच गोहत्या असेल, या अशा काही मागण्या संदर्भात आगामी काळामध्ये तुम्ही सरकारकडे निवेदन करणार आहात? आम्ही ऑलरेडी पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा आमच्या मंदिरामध्ये आले त्यावेळेला आम्ही ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याचा परिणाम म्हणून रामपथाकरता, रामसृष्टीकरता परवाच्याच मागील आठवड्यात आपण पाहिलं असेल, आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी 100 कोटी रुपयाचा निधी सँक्शन केला आणि एकनाथजी शिंदे साहेब असो, अजितदादा असो, देवेंद्रजी असो, वारंवार त्यांनी नाशिक कुंभमेळ्यालाही देखील अत्यंत मोठ्या योजना, मोठा निधी हा दिला आहे आणि महाराष्ट्रातील सर्व संत समाज जो आहे हा एकमुखाने त्यांच्या सर्वांच्या मागे उभा आहे। खरं तर आगामी काळामध्ये ही जे आज शपथविधी पार पडतोय, मग तुम्ही म्हणताय की आजचा दिवस शुभ आहे, आजच्या दिवशी गोष्टी चांगल्या पार पडत आहेत, मात्र जे मंत्रिपद आहेत यावरून यांच्या आपसापसामध्ये काहीतरी आलबेल जे वातावरण आहे ते दिसत आहे। आजच्या शुभमुहूर्तावर या सगळ्या गोष्टी पार पडतील आगामी काळामध्ये? नाही, असं काही नाही आहे। ही जी राजकीय रस्सीखेच असते ही स्वाभाविक आहे की आम्हाला कॅबिनेट जास्ती मिळावे, आम्हाला हे मंत्रिपद मिळावं, हे खातं मिळावं, तर त्याचा अर्थ की आतमध्ये काही वादविवाद आहे असा होत नाही। सुचारू रूपाने मागण्या करत असताना प्रत्येक इंडिव्हिज्युअल पार्टीजला त्याचा राईट आहे की त्यांनी त्याचा से मांडावा आणि तो से मांडण्यात काही गैर नाही असं मला वाटतंय। थोडंसं रुसवं फुगणं चालूच असतं, त्याला काय फरक पडतो। आणि एकनाथजी शिंदे अतिशय सिझन्ड, अतिशय सुंदर नेतृत्व व्यक्तिमत्व आहे, तर थोड्या गोष्टी काही चालू असतात पार्टी लेवलला, आपण कन्सिडर केला पाहिजे। याचा अर्थ आतमध्ये काही वाद आहे असं होत नाही। खरं तर हे होते महंत सुधीरदास महाराज, ज्यांनी आपल्याला महायुतीच्या आजच्या शपथविधीच्या दिवसाचं महत्त्व आणि जी रस्सीखेच चालू आहे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस भाजप यांच्यामध्ये, त्याबद्दलही त्यांनी भाष्य केलेलं आहे। कॅमेरा पर्सन कमलेश सोबत अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.